आज आलेली आहे ऑर्डर. आणि ऑर्डरला मी काय काय टाकलेली होती ऑर्डर हे बघा, पाहू शकता तुम्ही. हे बघा हॅपी टाकलेले होते 48, म्हणजे एका ह्याच्यामध्ये 12 असतात. हे 12 × 12 = 24, 12 × 36 आणि हे 12 × 48 हे असे आलेले आहेत. आणि हे बघा, हे पाहू शकता मोनॅकोला 24 ऑर्डर टाकलेली होती मी, म्हणजे 24ची ऑर्डर टाकलेली होती. आणि हा गोपालचा साबुदाणा उपवासामध्ये खूप जातो. आणि असं पण ना आपल्या मुलांना मेसचं जेवण काही चांगलं लागत नाही, त्याच्यामुळे जेवताना थोडं थोडं खायला ही मुलं हे घेऊन जातात. आणि पाहू शकता. आणि हे बघा, हे पण 36 ऑर्डर टाकलेली आहे. आणि हे 10 रुपीजवाले 24 बिस्किट टाकलेले होते. आणि हे 36. आणि हे बघा चिकन मसाला मी 8ची ऑर्डर टाकली. मला हे 8 पीस आलेले आहेत बरं का. हे 2 आणि हे 6ची पट्टी आहे ही. पण ना ह्याच्यामध्ये ना मसालाच नाही. हे तर आता तुम्हाला कसं कळणार काय माहिती. पण हे बघा दुकानदाराचा लॉस होतो. अशा टायमाला दुकानदाराचा लॉस होतो. हे बघा ह्याच्यामध्ये भरलेलं आहे. आणि हे बघा ह्या पॅकेटमध्ये ना काहीच आलेलं नाही आहे. हा पॅकिंग होऊन आलेला आहे. पॅक आहे सगळं, वरतून पॅक आहे, खालतून पॅक आहे, सगळं पॅक आहे. पण याच्यामध्ये ना चिकन मसालाच नाही, म्हणजे काहीच नाही. हे बघा पाहू शकता. तर रिटर्न घेईल की नाही काय माहिती. आता बघते मी ऑर्डर रिटर्नला टाकली तर मला हे सगळे 8ही पीस टाकावे लागतील. आणि जर रिटर्न नाही टाकायचं म्हणलं 1 पीस होतं आहे. तर मी कस्टमर केअरला फोन लावून बघते आता माझ्या ह्याच्यावरला. हे बघा पाहू शकता तुम्ही बिल पण कसं येतं बघा. इथं चांतारा मागवलेला आहे मी, तांदळाचं पोतं मागवलेलं आहे. आणि 20 मागवलेले आहेत मी. आणि नाही कस्टमर केअरला फोन लावल्याच्या नंतर दिले तर ठीक, नाही तर मग हे माझ्या आता माझं सगळं याच्यामधलं प्रॉफिट गेलं. 8 पीसमधलं प्रॉफिट गेलं एवढं. जर माझा तोटा म्हणजे मला जर नाही चेंज करून दिलं हे पॅकेट तर माझा तोटा झाला असं समजायचं. आता ह्याच्यात कसं भरलेलं आहे आणि रिकामं नुसती हवा भरली आहे ह्याच्यात. आणि आता आलेलं आहे प्लॉटिंगसाठी, रोज येते दुकान असल्यामुळं पाहू शकता. आणि एवढे सगळे बिस्किटं मागवलेले आहेत. मोनॅको हॅपी वगैरे सगळे मागवलेले आहेत. पाहू शकता तुम्ही. बिल पण दाखवलेलं आहे तुम्हाला कसं येते ते. 25 रुपयेचं पॅकेट आहे. आता माझं 25 रुपये लॉस. काय करावं आता. काय 25 रुपयेचं पॅकेट आहे, गेलं माझं. आता काय करू मी. तेल आलेलं आहे. हे बघा राईस, किती मस्त राईस आहे. साखर आवडती का तुम्हाला. बिस्किट लावायचे आता मला. हे बिस्किट लावून घेते मी आता. सोडा खायचा, सोडा बघा कोकोनट. मच्छर अगरबत्ती बघितलेली का तुम्ही. याच्याने ना मच्छर जातात बरं का. खूप छान इफेक्ट आहे याचा, ह्या मच्छरच्या अगरबत्तीचा. तुम्ही तुमच्या जवळच्या दुकानात असेल तर घेऊ शकता. कुबेर एजन्सी आहे, लगेचच मच्छर जातात. दुसरी आणखीन एक ग्रीन कलरची आहे, काही इफेक्टच होत नाही त्याच्याने. वास वगैरे येतो बरं का कडुलिंबासारखा, पण त्याच्याने काही इफेक्टच होत नाही. पण ही ना कुबेर आहे ना, खूप मच्छरांचा फरक पडतो. आणि म्हणजे बरेच जणांची याला मागणी असते. हे नसेल तर लोक माझ्याकडून ते एखाद्या वेळेस जर सोल्ड आउट झालेलं असेल आणि ऑर्डर नाही मिळाली, मी ग्रीन जर ऑर्डर केलं ना तर ते घेऊन जात नाहीत लोक. हे खूप छान आहे, बघू शकता. आता इथं हे जागा केलेली आहे मी, इथं आणि इथं एवढे बिस्किटं लावून घेते मी. तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मी उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला म्हणजे सांगेन की मी या दुकानाची सुरुवात कशी केली आणि कुठून सुरुवात केली आणि मी दुकान म्हणजे धंद्यामध्ये कसे उतरले हे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेन. तर चलो बाय बाय, धन्यवाद.